जळगाव महापालिका निवडणूक प्रक्रियेला आज सकाळपासून या ठिकाणी सुरुवात झाली आणि आता 5:30 वाजेनंतर जर आपण या संपूर्ण मतदान प्रक्रियेचा विचार केला तर जळगावच्या गेंदालाल मिल परिसरामध्ये या ठिकाणी हजारोंच्या संख्येने महिला असेल, तरुण मुलं असेल, वृद्ध असेल यांच्या लांबच लांब रांगा लागलेलं चित्र आपल्याला दिसून येत आहे। जळगाव शहर महानगरपालिकेच्या उर्दू शाळा क्रमांक 15 वर 5:30 वाजेनंतर या ठिकाणी लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी एकंदरीत जर विचार केला तर हजारोंच्या संख्येने मतदार राजा या ठिकाणी मतदान करण्यासाठी उतरला आहे आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहे। एकीकडे अचानक या पद्धतीने गेंदालाल मिल परिसरामध्ये लांबच लांब रांगा मतदार राजा मतदानाचा हक्क बजावण्यासाठी निघाल्यानंतर प्रशासन असेल, पोलीस प्रशासन असेल, महानगरपालिका प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल यांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडालेली आहे। मात्र हजारोंच्या संख्येने गेंदालाल मिल परिसरामधील या प्रभाग क्रमांक 1 साठी होत असलेल्या मतदान प्रक्रिया बजावण्यासाठी मतदार राजा मोठ्या संख्येने या ठिकाणी उतरला असला तरी मात्र मागील 2018 साली झालेल्या मतदान आणि आताच्या मतदानामध्ये मोठी तफावत या ठिकाणी राहील। आपण जर आजचा विचार केला तर 3:30 वाजेपर्यंत तब्बल 34.27% मतदान जळगाव शहरामध्ये या ठिकाणी पार पडलं। मात्र आता 5:30 वाजेनंतर मतदार राजा नेमका किती टक्के मतदानाचा या ठिकाणी आकडा देतो, 2018 साली जे मतदान झालं त्याच्यापेक्षा जास्त 2026 मध्ये मतदान प्रक्रिया पार पडते का, टक्का वाढतो का, हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। मात्र 5:30 वाजेनंतर हजारोंच्या संख्येने जळगाव शहरामध्ये अनेक प्रभागामध्ये अनेक शाळांवर या ठिकाणी मतदार राजा आपला हक्क बजावण्यासाठी रांगेत उभं राहिल्याचं चित्र या ठिकाणी दिसून येत आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव।